संसदेमध्ये महिला आरक्षणाचं विधेयक फेटाळलं गेलं आणि त्याचे पडसाद आता मुंबईच्या रस्त्यावर उमटू लागले आहेत. राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच, पण आज वरळीच्या रस्त्यावर जे घडलं ते पाहण्यासारखं होतं. सत्ताधारी भाजपानं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेना विरोधात शड्डू ठोकलंय. महिलांच्या सन्मानासाठी मोर्चा काढला, गर्दी जमवली, पण याच गर्दीत जेव्हा एखादी सामान्य मुंबईकर महिला अडकते तेव्हा काय होतं? आज वरळीत भाजपाचा भव्य निषेध मोर्चा निघाला, पण या मोर्चाच्या गर्दीत वाहतुकीचा पार बोजवारा उडाला आणि याच कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संयम सुटला. तिनं थेट राज्याचे वजनदार मंत्री गिरीश महाजन यांनाच थेट जाब विचारला. सत्ताधारी म्हणतात आम्ही महिलांचा सन्मान करतो, विरोधक म्हणतात आम्हीच खरे कैवारी. पण वरळीच्या नाक्यावर आज जो तमाशा झाला त्यात सन्मान कुणाचा झाला? त्या महिलेचा जिचा वेळ वाया गेला की त्या राजकारण्यांचा ज्यांना फक्त घोषणा देण्यात रस होता? मुंबईचा रस्ता म्हणजे कुणाच्या बापाची जहागीर आहे? आंदोलनाचा अधिकार संविधानाने दिलाय, पण दुसऱ्याचा रस्ता रोखण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या पुस्तकानं दिला? आज जर एखादी रुग्णवाहिका तिथे अडकली असती तर गिरीश महाजन उत्तर देणार होते का? त्या महिलेनं आज फक्त मंत्र्यांवर संताप व्यक्त केला नाही, तर तिनं तमाम मुंबईकरांची घुसमट चव्हाट्यावर आणली. एसी गाडीत फिरणाऱ्या नेत्यांना काय ठाऊक की 5 मिनिटांच्या उशिरामुळे एका कष्टकऱ्याचा पगार कापला जातो. महिला आरक्षण विधेयक का फेटाळलं गेलं? काँग्रेसची भूमिका काय होती? ठाकरेंच्या शिवसेनेला वरळीतच का लक्ष करण्यात आलं? यावर सविस्तर आणि रोखठोक विश्लेषण पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलचा हा स्पेशल रिपोर्ट पहा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. संसदेत नेमकं काय घडतंय आणि रस्त्यावर काय होतंय याचा ताळमेळ बसवणं आजकाल कठीण झालंय. महिला आरक्षण विधेयक महिलांना अधिकार देणारं विधेयक, पण हे विधेयक संसदेमध्ये फेटाळलं गेलं आणि त्याचे चटके आता मुंबईच्या रस्त्यांना बसू लागले. राजकारण चांगलंच तापलंय हे मान्य आहे, पण राजकारणात जेव्हा सर्वसामान्यांच्या उरात धडकी भरवतं तेव्हा प्रश्न विचारणं आमचं काम आहे. आज वरळीत काय झालं? भाजपनं शक्ती प्रदर्शन केलं. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यात आलं. भव्य मोर्चा, हजारो महिला, घोषणांचा पाऊस, पण याच गर्दीच्या चक्रव्यूहामध्ये जेव्हा एक उच्चभ्रू मुंबईकर महिला अडकते आणि राज्याच्या वजनदार मंत्र्यांना रस्त्यावरच जाब विचारते तेव्हा समजावं की जनतेचा संयम आता सुटताना दिसतोय. बघा ही दृश्य, वरळीचं नाक पूर्णपणे ठप्प झालंय. भाजपानं हा मोर्चा आयोजित केला होता थेट मातोश्रीच्या अंगणात, म्हणजेच वरळीत. निमित्त होतं महिला आरक्षणाचं, पण इथे प्रश्न पडतो की आरक्षणाची लढाई दिल्लीत हरल्यावर गल्लीत गोंधळ घालून काय साध्य होणार आहे? हजारो महिलांना रस्त्यावरती उतरवलं गेलं, घोषणाबाजी झाली, पण या सगळ्या गोंधळात मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी वाहतूक मात्र कोलमडून गेली. तासनतास गाड्या एकाच ठिकाणी उभ्या होत्या. ऑफिसला जाणारे तरुण, शाळकरी बस आणि रुग्णवाहिका, कोणालाच रस्ता मिळत नव्हता. राजकारणाच्या झेंड्याखाली सर्वसामान्यांचे हक्क चिरडले जात होते का? हा खरा सवाल आहे. आता आपण हे दृश्य नीट पहा. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन या मोर्चाचं नेतृत्व करत होते, पण त्यांच्या समोर एक महिला वाघिणीसारखी उभी राहिली. ती कुणा राजकीय पक्षाची नाही, ती आहे त्रस्त झालेली मुंबईकर. तिचा संताप अनावर झाला होता. तुमच्या राजकारणासाठी आमचा वेळ का खोटा करताय? हा तिचा सवाल गिरीश महाजन यांच्यासाठी अनपेक्षित होता. साहेब, ही मुंबई आहे, इथे प्रत्येकाला वेळेची किंमत आहे. मंत्र्यांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देण्याची सवय असलेल्या पोलिसांनाही आज चांगलाच घाम फुटला होता. कारण प्रश्न एका मंत्र्याचा नव्हता, तर रस्त्यावर अडकलेल्या हजारो मुंबईकरांचा होता. मंत्री गिरीश महाजन यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्या महिलेचा प्रश्न एकच होता, आम्ही कर भरतो ते तुमच्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकण्यासाठी का? मंत्र्यांनी त्या महिलेला उत्तर देखील दिलं असेल, पण उद्या जर याच कोंडीमध्ये एखाद्याचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी भाजप सरकार घेणार होती का? सत्ताधारी असो वा विरोधक, रस्ते अडवणं ही तुमची संस्कृती झाली. पण लक्षात ठेवा, जेव्हा जनता रस्त्यावर उतरून मंत्र्यांना जाब विचारते तेव्हा सत्तेची खुर्ची डळमळीत व्हायला वेळ लागणार नाही. महिला आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे, त्यात राजकारण नकोच. पण आरक्षणाच्या नावाखाली रस्त्यावर जो राडा झाला त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की राजकारण्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या प्रसिद्धीची जास्त काळजी आहे.
वरळीतल्या त्या महिलेनं आज जो संताप व्यक्त केला तो फक्त तिचाच नव्हता तर प्रत्येक मुंबईकरांचा आवाज होता. सत्ताधारी असो वा विरोधक, सर्व नेत्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आंदोलन एसी हॉलमध्ये करा किंवा मैदानात, पण गरिबांच्या आणि कष्टकऱ्यांच्या रस्त्यावर येऊन त्यांना वेठीस धरणं आता थांबवा, अन्यथा ही जनता तुम्हाला निवडणुकीच्या रांगेत उभे करून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. ही महिला कुणी राजकीय कार्यकर्ती नाही तर ही आहे करदाती मुंबईकर महिला. गाडीत अडकून पडल्यानं तिचा पारा चांगला चढला. समोर कोण आहे तर राज्याचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन. मंत्र्यांना वाटलं असेल मोर्चात स्वागत होईल, पण इथे तर आरसा दाखवला गेला. तुमच्या राजकारणासाठी आम्हाला वेठीस का धरता, असा थेट सवाल या महिलेनं विचारला. गिरीश महाजन शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण संतापलेली मुंबईकर महिला ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. ही लोकशाही आहे साहेब, इथे जनतेचा आवाज मंत्र्याच्या ताब्यापेक्षा मोठा असतो. हे आज वरळीत पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आता या सगळ्यावरती काही महत्त्वाचे मुद्दे देखील उपस्थित होताना दिसत आहेत. आरक्षणाची लढाई की शक्ती प्रदर्शन? विधेयक फेटाळलं गेलं याचं दुःख राजकीय पक्षांना आहे की फक्त मतांचं गणित मांडण्यासाठी हा सावळा गोंधळ सुरू आहे? या सगळ्यामध्ये सर्वसामान्य जनतेचाच का बळी? कोणत्याही पक्षाचा मोर्चा असो, रस्ते का रोखले जातात? जनतेला वेठीस धरून कोणता न्याय मिळणार आहे? हा मोर्चा वरळीच्या भागामध्येच का काढण्यात आलं? तर ठाकरेंना त्यांच्याच मतदारसंघात घेण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असं भाजप म्हणेल, पण वाहतुकीच्या बोजवाऱ्यामुळे जनतेला गेलेला संदेश सकारात्मक आहे का? राजकारण आपल्या जागी आहे, आरक्षण मिळालंच पाहिजे यात दुमत नाही, पण ज्या महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता त्याच महिला जर वाहतूक कोंडीत अडकून मंत्र्यांना जाब विचारत असतील तर विचार करण्याची वेळ आहे. भाजपानं आपला निषेध नोंदवला, काँग्रेस आणि ठाकरेंवर टीका केली, पण त्या एका महिलेचा संताप आजच्या सर्व राजकीय भाषणांवर भारी पडला हे मात्र तेवढंच नक्की. तर हा होता वरळीतला आजचा हाय व्होल्टेज ड्रामा. राजकारण आरक्षणाचं असो वा सत्तेचं जेव्हा सामान्य मुंबईकरांच्या उंबरट्यावर येऊन ठेपतं तेव्हा असाच उद्रेक होतो. आज त्या एका महिलेनं विचारलेला सवाल हा फक्त भाजपाच्या मंत्र्यासाठीच नव्हता, तर तो प्रत्येक त्या नेत्यासाठी होता जो जनतेला गृहीत धरतो. आम्ही मांडत राहू असेच जनतेचे प्रश्न, आम्ही विचारत राहू असेच रोखठोक सवाल, कारण आमची बांधिलकी सत्तेशी नाही तर तुमच्याशी आहे. अशाच प्रकारच्या रोखठोक आणि सडेतोड बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, फेसबुकवर फॉलो करा आणि पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज चॅनल. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर. मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं, ओके?